विद्यार्थी मैत्रिणींनो, मागचं जे प्रकरण होतं वस्त्रनिर्मिती, त्याच्यामध्ये आपण वस्त्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विणी आणि विणाविण वस्त्रनिर्मिती कशा पद्धतीनं केली जाते हे आपण सविस्तर बघितलं. त्यानंतर मी तुम्हाला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय कशा पद्धतीने सोडवायचा, त्याचे उत्तरं कसे लिहायचे हे सगळं तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलाच असेल. तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नीट सोडवा. आणि आज आपल्याला वळायचं आहे नवीन प्रकरण संस्करण प्रक्रिया. संस्करण प्रक्रियेलाच परिसज्जा प्रक्रिया असंही म्हटलं जातं. आता आपण सुरुवातीला तंतू, धागा आणि वस्त्रनिर्मिती हे बघितलं. तंतूमध्ये नैसर्गिक तंतू, मानवनिर्मित तंतू, प्रथिनजन्य तंतू हे जे आहे हे सगळे तंतू बघितले. त्यानंतर धागा जो आहे तो धागे तुम्ही 11वीमध्ये शिकल्या. वेगवेगळ्या प्रकारचे धागे 11वीमध्ये शिकलात. आणि त्यानंतर तिसरी प्रक्रिया म्हणजे वस्त्र निर्मिती, म्हणजे वस्त्र कशा पद्धतीने निर्माण केले जातं, बनवले जाते. आणि त्याच्यानंतरचं हे 7वं जे प्रकरण आहे संस्करण प्रक्रिया. आता संस्करण प्रक्रियेला परिसज्जा प्रक्रिया असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कधी केली जाते तर पूर्ण धाग्यापासून जे वस्त्र बनते ते वस्त्र बनल्यानंतर ते मार्केटमध्ये येण्याच्या आधी ही संस्करण प्रक्रिया जी आहे ही कापडावरती करण्यात येत असते. आता धाग्यापासून जे काही वस्त्र बनते त्याला ग्रे कापड असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला वाटेल की ग्रे कापड म्हणजे करड्या रंगाचा कापड असं तुम्हाला सहसा वाटेल, पण इथे मात्र तो अर्थ अभिप्रेत नाही. तर इथे असं म्हणता येईल की कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले कापड म्हणजे ग्रे कापड असा इथे अर्थ आहे. त्यानंतर आपण पाहतो की हे जे ग्रे कापड असते औद्योगिक याच्यामध्ये हे जे ग्रे कापड असते हे फारसं काही उपयुक्त दर्जाचं किंवा आकर्षक नसते आणि त्याच्यामुळे याचा उपयोगसुद्धा फारसा करण्यात येत नाही. तर आता जे काही कापड आकर्षक बनवायचं असतं आणि ते आकर्षक बनवल्यानंतर ग्राहकाने ते खरेदी केलं पाहिजे, याच्यासाठी कापडावरती विविध प्रकारच्या परिसज्जा प्रक्रिया ज्या आहे या परिसज्जा प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यामुळे कापड जे आहे हे कापड आकर्षक दिसते. आता धाग्यापासून जेव्हा वस्त्र तयार होते तर ते वस्त्र तयार झाल्यानंतर ते बाजारात पोचेपर्यंत ज्या काही प्रक्रिया त्या कापडावरती केल्या जातात त्याला संस्करण प्रक्रिया असं म्हणतात. तर याच्यामध्ये संस्करण प्रक्रिया म्हणजे काय ही जी व्याख्या आहे ही 2 मार्काची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकते. संस्करण प्रक्रिया म्हणजे काय किंवा संस्करण प्रक्रिया व्याख्या लिहा. त्यानंतर आता हे जे कापड आहे हे कापड याचा दर्जा जो आहे हा कशा पद्धतीचा आहे तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या काही संस्करण प्रक्रिया त्या कापडावरती केलेल्या आहे त्या संस्करण प्रक्रियेवरती त्या कापडाचा दर्जा जो आहे तो दर्जा अवलंबून असतो. आणि आपण पाहतो की कापड अधिकाधिक चांगलं होण्यासाठी ज्या काही प्रक्रिया कापडावरती करण्यात येतात त्याच्यामुळे वस्त्र उद्योगामध्ये ह्या ज्या संस्करण प्रक्रिया ज्या आहे याचं महत्त्व जे आहे हे महत्त्व वाढत असलेलं आपल्याला दिसून येते. आता बरेचदा काय होतं की संस्करण प्रक्रिया करत असताना आपण पाहतो की काही वेळा बरेचदा असं होतं की संस्करण प्रक्रिया करत असताना ज्या काही प्रक्रिया कपड्यावरती करण्यात येतात ह्या प्रक्रिया करत असताना आपण पाहतो की साधारणतः ऑर्गंटीचं कापड म्हटलं की ते कडक असतं, धोतर म्हटलं तर ते तलमपणा असतं, त्यानंतर फ्लॅनेलचं कापड म्हटलं तर त्याच्यामध्ये मऊ आणि उबदारपणा हे गुणधर्म असते, आणि छत्रीचं कापड म्हटलं तर जलरोधकता म्हणजे ज्याच्यामुळे पाणी लागत नाही. त्यानंतर बरेचदा आपण हेही पाहतो की कापडावरती काही खडी काढलेलं असतं म्हणजे खडीकाम केलेलं असतं की ज्याच्यामुळे कापडाला आकर्षकपणा प्राप्त होत असतं. तर संस्करण प्रक्रियेचे उद्देश किंवा ह्या गोष्टी पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळ्या संस्करण प्रक्रिया जेव्हा कापडावरती करण्यात येते तर ऑर्गंटीचं कापड कडक
धोतर मऊ, फ्लॅनेलचं कापड मऊ उबदारपणा, छत्रीचं कापड जलरोधकपणा. तर हे जे गुणधर्म आहे, हे गुणधर्म कशामुळे निर्माण होतात? तर हे गुणधर्म निर्माण होतात कापडावरती केलेल्या संस्करण प्रक्रियेमुळे. त्याच्यानंतर आता संस्करण प्रक्रिया जी आहे याचे उद्दिष्ट कोणते आहे? तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की संस्करण प्रक्रियेचे साधारणतः 4 उद्दिष्टे आहेत. आणि हा जो लेसन आपला आहे, या लेसनमध्ये बरेचदा दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न जो आहे तो प्रश्न याच्यावरती येतो. तर प्रश्नाचं स्वरूप असं असतं की संस्करण प्रक्रिया म्हणजे काय आणि संस्करण प्रक्रियेची व्याख्या सांगून संस्करण प्रक्रियेचे विविध उद्दिष्टे स्पष्ट करा. असा दीर्घोत्तरी प्रश्न बरेचदा हा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. त्याच्यामुळे हे जे उद्दिष्टे आहे हे उद्दिष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करून ठेवा. याचे आपल्याला 4 उद्दिष्टे जे आहे हे 4 उद्दिष्टे दिसून येतात. याच्यामधलं पहिलं जे आहे कापड स्वच्छ करणे, दुसरं कापडाचे सौंदर्य मूल्य वाढवणे, तिसरं वस्त्रतंतूमध्ये उपजत नसणारे गुणधर्म त्याच्यामध्ये निर्माण करणे, आणि चौथं जे आहे वस्त्र जास्त टिकाऊ होण्यासाठी त्याचे विविध गुणधर्म जे आहे त्या गुणधर्मामध्ये सुधारणा घडून आणणे. आता संस्करण प्रक्रियेचे जे काही मुख्य उद्देश आहेत त्याच्यामधला पहिला उद्देश म्हणजे कापड स्वच्छ करणे. आता याच्यामध्ये काय होतं की बरेचदा काय होतं की कापडातील अशुद्धी जसं मेण आहे, त्यानंतर शरीरावरील तेल आहे, खड, बुरशी, प्रतिबंधक घटक इत्यादी काढून टाकले जातात आणि कापड स्वच्छ केले जातात. म्हणजे कापडामध्ये जर काही अशुद्धता असेल तर ती अशुद्धता काढून टाकली जाते आणि त्याच्यामुळे कापड जे आहे कापड स्वच्छ होते. मग ह्या प्रक्रिया कोणत्या आहे? तर याच्यामध्ये स्कावरिंग, विरंजन, निर्गुंदीकरण करणे ह्या ज्या प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा समावेश कापड स्वच्छ करणे या उद्दिष्टामध्ये होते. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की ह्या संस्करण प्रक्रिया कापडावरती केल्यामुळे काय होतं की कापड जे आहे हे कापड चांगलं दिसते आणि त्याला चांगला दर्जा प्राप्त होतो. त्यानंतर कापडाचे सौंदर्यमूल्य वाढवणे. आता सौंदर्यमूल्य वाढवणे म्हणजे काय? तर संस्करणामध्ये शास्त्र व कला ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे या दोन्ही गोष्टीचा मिलाप घडवून आणणे. आता याच्यामध्ये काय होतं की कापड जे आहे या कापडाचं बाह्य स्वरूप, दृश्य स्वरूप जे आहे हे आकर्षक बनून कापडाचे जे सौंदर्यमूल्य आहे ते वाढवण्यास मदत होते आणि वस्त्राची विक्रयशीलताही उत्तम होते. म्हणजेच काय होतं की कापड सुंदर दिसतं, त्याच्यामुळे ते आकर्षक दिसते. आकर्षक दिसल्यामुळे साहजिकच त्याचं सौंदर्यमूल्य वाढते आणि सौंदर्यमूल्य वाढल्यामुळे काय होतं की विक्रयशीलता म्हणजे कापडाचा खप जो आहे, विक्री जी आहे ती चांगल्या पद्धतीने होते. आता मग अशा प्रक्रिया कोणत्या आहे? तर यामध्ये आपल्याला दिसून येतं की वस्त्रामध्ये चमक आणणे, त्यानंतर ड्रेपिंग क्वालिटी, त्याचं पोत म्हणजे टेक्स्चर आणि परिणामकारकता यामध्ये बदल झालेला आपल्याला आढळून येतो. लक्षात घ्या की कापडाचं सौंदर्यमूल्य वाढवण्यासाठी कपड्यामध्ये ह्या ज्या काही संस्करण प्रक्रिया केल्या जातं म्हणजे चमक आणणे, ड्रेप आहे, पोत परिणामकता, हे जे गुणधर्म आहे हे गुणधर्म हे क्वालिटीज त्या कापडामध्ये येण्यासाठी मर्सरायझेशन, ग्लेझिंग इत्यादी सारख्या काही संस्करण प्रक्रिया आहे. या संस्करण प्रक्रियेचा उपयोग जो आहे हे कापडावरती करण्यात येतो. म्हणजे ह्या प्रक्रिया जसं की मर्सरायझेशन म्हणजे कपड्यामध्ये चमक आणणे, तर हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म कापडामध्ये निर्माण होतो. त्यानंतर तिसरा उद्देश जो आहे आपला, या तिसऱ्या उद्देशामध्ये आपल्याला वस्त्रतंतूमध्ये उपजत नसणारे गुणधर्म त्यामध्ये निर्माण
करणे. आता बरेचदा काय होते की काही कापडामध्ये काही विशिष्ट असे गुणधर्म निर्माण केल्या जातात. जसं की तुम्ही पहा की काही कपड्याचं काय होतं की त्याच्या दृश्य स्वरूपात म्हणजे बाह्य स्वरूपात असा फारसा बदल होत नाही, परंतु त्याच कपड्यामध्ये संस्करण प्रक्रिया केल्यामुळे त्या कापडात मुळात जे गुणधर्म नाही, लक्षात घ्या, म्हणजे कापड तेच पण त्याच्यामध्ये काही ते गुणधर्म नाही, पण नव्यानं ते गुणधर्म त्याच्यामध्ये निर्माण केले जातात. आणि ह्या जे गुणधर्म आहे हे गुणधर्म पाहत असताना आपल्याला जलरोधक आणि अग्निरोधक इत्यादी ज्या संस्करण प्रक्रिया आहे या संस्करण प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आता जसं छत्रीचं कापड आहे कसं असते, त्याच्यावरती ती जलरोधक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर अग्निरोधक म्हटलं फायर प्रूफ, अग्निशामक दलातील लोकांचे जे पोशाख असते तर त्याच्यामध्ये ते गुणधर्म जे आहे ते गुणधर्म निर्माण केल्या जाते. म्हणजे एखाद्या कापडामध्ये ते गुणधर्म नाही, परंतु ते गुणधर्म त्या कापडामध्ये निर्माण करणे म्हणजेच वस्त्रतंतूमध्ये उपजत नसणारे गुणधर्म त्यात निर्माण करणे हे पाहत असताना याच्यामध्ये जलरोधक आणि अग्निरोधक ह्या दोन प्रकारच्या संस्करण प्रक्रिया ज्या आहे ह्या फार महत्त्वाच्या असलेला आपल्याला दिसून येते. लक्षात आलं, म्हणजे एखाद्या तंतूमध्ये ते गुणधर्म नाही पण ते गुणधर्म त्या कापडामध्ये निर्माण करणे. त्यानंतर चौथं जे आहे तो आहे वस्त्र जास्त टिकाऊ होण्यासाठी त्याचे विविध गुणधर्म सुधारणे. आता याच्यामध्ये काय होतं की समजा एखाद्या कापडाची आपल्याला घर्षण क्षमता म्हणजे कापड मजबूत करायचे आहे किंवा कापडाला कीड लागू नये म्हणजे जैविक प्रतिकारता सुधारायची आहे किंवा कापड खूप दिवसपर्यंत टिकावे, त्यानंतर त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म निर्माण करणे जसं मॉथ रेजिस्टन्स म्हणजे कीटकरोधक प्रक्रिया, त्यानंतर क्रीज रेजिस्टन्स म्हणजे कपड्यावरती चुरगाळू नये किंवा कपड्याला मोळा पडू नये अशा पद्धतीच्या संस्करण प्रक्रिया, ह्या ज्या प्रक्रिया आहे यांचा समावेश या संस्करण प्रक्रियेमध्ये केला जातो. तर काय होतं की वस्त्र जास्त टिकाऊ होण्यासाठी काही गुणधर्म जे आहे हे गुणधर्म त्या कापडामध्ये निर्माण करण्यासाठी आणि याचं उदाहरण देत असताना आपल्याला कापडाची घर्षण क्षमता वाढवण्यासाठी, त्यानंतर त्याचे कीटकरोधक जैविक गुणधर्म, क्रीज रेजिस्टन्स इत्यादी प्रकारच्या संस्करण प्रक्रिया ज्या आहे या सगळ्या संस्करण प्रक्रियेचा समावेश जो आहे तो समावेश याच्यामध्ये होतो. तर आता जे गुणधर्म आहे संस्करण प्रक्रियेचे उद्दिष्ट जे आहे या उद्दिष्टामध्ये कापड स्वच्छ करणे, कापडाचे सौंदर्यमूल्य वाढवणे, त्यानंतर वस्त्रतंतूमध्ये उपजत नसणारे गुणधर्म त्यात निर्माण करणे आणि वस्त्र जास्त टिकाऊ होण्यासाठी त्यांचे विविध गुणधर्म सुधारणे, असे 4 उद्दिष्ट जे आहे हे संस्करण प्रक्रियेचे असलेले आपल्याला दिसून येते. प्रश्न कसा आहे बघा, संस्करण प्रक्रियेची व्याख्या सांगून संस्करण प्रक्रियेचे उद्दिष्टे स्पष्ट करा. आता संस्करण प्रक्रियेची व्याख्या लिहायची, थोडीशी माहिती लिहायची, त्याच्यानंतर हे जे 4 पॉईंट आहे हे पॉईंट एकाखाली एक लिहायचा, एकाखाली एक 4 पॉईंट लिहिल्यानंतर प्रत्येक पॉईंट जो आहे तो विश्लेषण तुम्ही करून त्याचं असं सेपरेट विश्लेषण जे आहे ते विश्लेषण केलं पाहिजे, म्हणजे तुमचा 7 मार्काचा प्रश्न जो आहे तो प्रश्न तयार होतो. आलं लक्षात. आता याच्यामधला एक क्रॉस केलेला भाग तुम्हाला दिसते आहे संस्करण प्रक्रियेचे वर्गीकरण, ठीक आहे. तर आता म्हणजे सिलेबसमध्ये याला क्रॉस दाखवलेला आहे विद्यार्थी मैत्रिणींनो. परीक्षेमध्ये प्रश्न येवो की नाही येवो
पण थोडक्यात जे माहिती आहे ही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हा जो एक चार्ट दिसत आहे तुम्हाला संस्करण प्रक्रियेचे वर्गीकरण, याच्यामध्ये खालील घटकानुसार प्रकार नाही का. आता प्रक्रियेनुसार म्हटलं तर रासायनिक संस्करण प्रक्रिया म्हणजे ओले संस्करण, यांत्रिक संस्करण म्हणजे कोरडे संस्करण, टिकाऊपणानुसार म्हटलं तर स्थायी संस्करण, टिकाऊ संस्करण, अर्ध टिकाऊ संस्करण, अर्धही अस्थायी संस्करण. ठीक आहे. अंतिम उपयोगानुसार मूलभूत संस्करण, सर्वसाधारण संस्करण, त्यानंतर उपयुक्तता मूल्य वाढविणारे संस्करण. आता इथे क्रॉस केलेलं आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये नाही, पण तुम्ही ते वाचून ठेवा म्हणजे वेळेवरती गोंधळ होणार नाही. दोन गोष्टीचं नॉलेज आपल्याला जास्त असलं तर चालेल, पण परीक्षेत नाही म्हणून ते वाचायचंच नाही असं करू नका. कारण याच्यातलं जे लिखाण आहे या प्रत्येक लिखाणाचा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध आहे, हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या ज्या संस्करण प्रक्रिया ज्या आहे या संस्करण प्रक्रियेचं वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. आता ह्या संस्करण प्रक्रिया ज्या आहे ह्या कशा वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. साधारणतः रासायनिक संस्करण प्रक्रिया आणि यांत्रिक संस्करण प्रक्रिया यालाच अनुक्रमे ओले आणि कोरडे संस्करण असं म्हटलं जातं. रासायनिकमध्ये काही रासायनिक घटकाचा उपयोग केला जातं, तर कोरडे म्हणजे यंत्राच्या सहाय्याने कपड्यावरती संस्करण प्रक्रिया केल्या जाते. आलं लक्षात. आता रासायनिक संस्करण आहे, तर ही रासायनिक संस्करणामध्ये स्टार्च पावडर जे असते ते, त्यानंतर तेल व मेद म्हणजे काय होते चरबी, त्यानंतर रबर, लॅटेक, कृत्रिम रेझिन्स इत्यादीचा थर जो आहे हा थर कापडावरती दिला जातो. आणि मग रासायनिक पदार्थामध्ये आपल्याला आम्ल, अल्कली, विरंजके असे जे पदार्थ आहे की ज्या रासायनिक पदार्थाचे कापडावर अभिक्रिया केली जाते. आणि याचं उदाहरण आपल्याला देता येते की मर्सरायझेशन व विरंजन प्रक्रिया. मर्सरायझेशन म्हणजे कापडावरती चमक आणणे, तर विरंजन प्रक्रिया म्हणजे कापडावरती पांढरं शुभ्रपणा आणणे. म्हणजे रासायनिक संस्करण प्रक्रिया जी आहे या रासायनिक संस्करण प्रक्रियेमध्ये आम्ल, अल्क, विरंजके या कापडाचा म्हणजे या घटकाचा उपयोग कापडाबरोबर अभिक्रिया होते आणि कपड्यावरती मर्सरायझेशन व विरंजन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केली जाते. हे झालं रासायनिक संस्करण. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे यांत्रिक संस्करण. आता यांत्रिक संस्करणामध्ये काय होतं की धातूच्या चकत्या, त्यानंतर ब्रश आहे, जड रूढ आहे, सचित्र रूढ आहे, दाते असलेले रूढ आहे, त्यानंतर यांत्रिक गोष्टीचा उपयोग याच्यामध्ये केला जातं. तर मग ह्या प्रक्रिया कोणत्या आहे तर याच्यामध्ये कॅलेंडरिंग व ब्रशिंग ह्या ज्या प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा समावेश जो आहे हा यांत्रिक संस्करणामध्ये होतो. म्हणजे काय, धातूच्या चकत्या, ब्रश, जड रूढ, सचित्र रूढ आणि दाते असलेले रूढ असा यांत्रिक गोष्टीचा समावेश जो आहे ह्या यांत्रिक संस्करणामध्ये केला जातो. आणि याच्यामध्ये करण्यात येणाऱ्या प्रक्रिया ज्या आहे ह्या प्रक्रिया म्हणजे कॅलेंडरिंग आणि ब्रशिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आता संस्करण प्रक्रिया जी आहे ही संस्करण प्रक्रिया कापडावरती किती वेळ टिकून राहते, म्हणजे ती स्थायी स्वरूपाची आहे, कायम स्वरूपाची आहे, टिकाऊ आहे, अर्धवट टिकाऊ आहे की अस्थायी स्वरूपाची आहे, असे याचे वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण केले जाते. आता याच्यामधलं स्थायी किंवा कायमस्वरूपी संस्करण प्रक्रिया जी आहे हे नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे जे संस्करण प्रक्रिया आहे हे संस्करण प्रक्रिया वस्त्र फाटेपर्यंत त्या कापडावरती कायम राहते. स्थायी म्हणजे परमनंट स्वरूपाची परिसज्जा आणि याची जी परिसज्जा प्रक्रिया आहे ही कायम स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कापड फाटेपर्यंत
ही जी प्रक्रिया आहे ही कपड्यावरची जात नाही. आणि याच्यामध्ये मर्सरायझेशन म्हणजे कपड्यावरती चमक आणणे याचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे टिकाऊ संस्करण. स्थायी कायमस्वरूपी संस्करण हे काय होते की कापड फाटेपर्यंत कायम राहते. आता टिकाऊ संस्करण प्रक्रियेमध्ये काय होते की हे संस्करण वस्त्र फाटेपर्यंत राहते व याची मूळ परिणामकारकता जी आहे ही शेवटपर्यंत कमी होत नाही. आणि याचं जे उदाहरण आहे हे उदाहरण आहे जलरोधक संस्करण प्रक्रिया. तुम्ही पाहिलं असेल की छत्रीचं कापड, छत्री जी आहे, असं कधी ऐकलं आहे का तुम्ही की छत्रीची संस्करण प्रक्रिया कमी झाली आणि छत्री गळायला लागली, म्हणजे छत्रीमधून पाणी यायला लागलं, असं कधी होते का? होत नाही. तर ही जलरोधक संस्करण प्रक्रिया जी आहे ही टिकाऊ संस्करण प्रक्रिया आहे. तर अशा रीतीने विद्यार्थी मैत्रिणींनो हा अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आहे की ज्याच्यावरती दीर्घोत्तरी म्हणजे 7 मार्काचा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. परत मी सांगते तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला संस्करणाची व्याख्या लिहायची असते. व्याख्या लिहिल्यानंतर जे उद्देश आहे ते उद्देश लिहायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक उद्देशाचं विश्लेषण, वर्णन जे आहे हे वर्णन तुम्हाला करायचं असते. बाकीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या आपण नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू.